ओके. नमस्ते ब्रदर्स सिस्टर्स. खरोखर आज देवाने पुन्हा आपल्याला त्याच्या वचनांचं अध्ययन करण्याची कृपा दिलेली आहे. जेवढं आपण वचनांना अध्ययन करतो ना, मला वाटतं तेवढं कमी आहे. आज सकाळपासून मी बायबल उघडून वाचत होतो. बायबल वाचत असताना असं वाटायला बायबल एवढं अद्भुत आहे, किती त्याच्याबद्दल मी जाणत नाही. लोक बायबलला फक्त काही पुरातन पुस्तक किंवा जुन्या काळामध्ये असलेलं ज्या गोष्टी पूर्वी घडल्या त्या गोष्टींसारखं समजतात. पण खरं तर बायबल जे आहे ना, बायबल हे देवाचं पुस्तक आहे, देवाच्या मनात असलेल्या गोष्टींना लिहिलेलं पुस्तक आहे. म्हणून हा देव फक्त गोष्टींमध्ये नाही आहे, तर प्रत्यक्षात काम करणारा देव आहे. आमेन. तुम्ही विश्वास करता का आपला देव प्रत्यक्षात काम करणारा देव आहे ते? विश्वास करता तर मग तुम्ही असं जगणार नाही जिथे तुम्ही घाबरत भीतीने थोड्याशा छोट्याशा समस्येला घाबरून जगणार नाही. हे आपण वचन वाचून सुरुवात करूया. आज आपण जखर्या त्याचा 4था अध्याय पहिल्या वचनापासून पुढे आपण वाचणार आहोत. जखर्याचं पुस्तक 4था अध्याय त्याचा पहिलं वचन. मग माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत माझ्याकडे पुन्हा आला व जसे झोपेतून एखाद्या जागे करतात तसे त्याने मला जागे केले. त्याने मला विचारले, तुझ्या दृष्टीस काय पडते? मी म्हणालो, माझ्या दृष्टीस असे पडते की एक सबंध सोन्याचा दीपवृक्ष आहे. त्याच्या शिरावर एक कटोरा असून त्याला 7 दिवे आहेत व त्याच्यावरील 7 दिव्यांना 7 नळ्या आहेत. आणि त्याच्याजवळ कटोऱ्याच्या उजव्या व डाव्या बाजूंना 2 जैतुनाची झाडे आहेत. तेव्हा माझ्याबरोबर भाषण करणाऱ्या दिव्यदूताला मी विचारले, माझ्या प्रभो, ही काय आहेत? माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत मला म्हणाला, ही काय आहेत हे तुला ठाऊक नाही काय? मी म्हणालो, नाही माझ्या स्वामी. तेव्हा त्याने मला उत्तर केले, जरुबाबेलास परमेश्वराचे हे वचन आहे, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हे महान पर्वता, तू काय आहेस? जरुबाबेल पुढे तू सपाट मैदान होशील व तो त्यावर अनुग्रह असा गजर करीत कोण शिला पुढे आणील. मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते हे, जरुबाबेलाच्या हातांनी ह्या मंदिराचा पाया घातला, त्याचेच हात हे बांधायचे पुरे करतील व सेनाधीश परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठवले आहे हे तू समजशील. तर कार्याच्या अल्पाभाराचा दिवस कोणी तुच्छ मानतो काय? ते 7 डोळे जरुबाबेलाच्या हातातील ओळंबा आनंदाने पाहतील. ते परमेश्वराचे डोळे जगभर फिरत असतात. ओके, आपण 10 वचनांपर्यंत वाचूया. खरं तर भाऊ-बहिणींनो, मला भरपूर काय तुमच्याशी बोलायचं आहे आणि बायबलमधून खोलवरीने बोलायचं आहे. पण माझं बोलणं तेवढंच सीमित आहे जेवढं तुम्हाला बायबल माहिती आहे तेवढं. त्यामुळं जेवढं आपण बायबलला तुम्हाला माहिती आहे, जास्त तुम्ही वाचलेलं आहे बायबल, तेवढं आज मी जे बोलणार ते तुम्हाला आणखीनच समजून येऊ शकेल. जेव्हा मी बायबलमध्ये पाहतो ना, बायबलमध्ये जो देव आहे, बायबलमधला परमेश्वर, हा परमेश्वर मनुष्यांच्या विचारांच्या पलीकडे आहे. बरोबर आहे का नाही? यशायाचा 55 अध्याय त्याच्या 8 वचनात देव काय म्हणतो? माझे विचार तुझे विचार नव्हेत आणि माझे मार्ग तुझे मार्ग नव्हेत असे परमेश्वर म्हणतो. आणि 9 वचनात म्हणतो, जसे आकाश पृथ्वीहून उंच आहे तसे माझे विचार आणि माझे मार्ग तुझ्या विचार आणि तुझ्या मार्गाहून उंच आहेत. हे देवाचं वचन आहे. पण कित्येकदा आपण काय करतो माहिती आहे का? देवाला आपल्या कल्पनेमध्ये कैद करून ठेवतो. म्हणून आज भरपूर लोक तारण न प्राप्त करण्याचं कारण काय आहे? कारण की ते त्यांच्या कल्पनेमध्येच अडकून जगतात, त्यांच्या विचारांच्या जगातच जगतात. त्यांच्या विचारांच्या जगातून बाहेर येऊन देवावरती विश्वास करायला शिकलेले नाही. जेव्हा मी सुवार्ता प्रचार करतो, लोकांपर्यंत येशूच्या वधस्तंभाबद्दल सांगतो. काल आम्ही एका ठिकाणी वर यू देअर हा आपण जो चित्रपट तयार केला ना, येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरच्या मृत्यूबद्दलचा, तो दाखवला आणि त्याच्याद्वारे सुवार्ता सांगत होतो. तर वधस्तंभावरती येशू ख्रिस्तानी रक्त वाहिलं, दोन्ही हातामध्ये खिळे ठोकले होते, पायामध्ये खिळे ठोकले होते. येशूच्या रक्ताने काय काम केलं हा प्रश्न मी लोकांना विचारत होतो.
बाकीच्याने एवढं उत्तर नाही दिलं. एक लहान मुलाने उत्तर दिलं की येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर काय केलं हे विचारलं. त्याने माझे पाप धुतले. हा, हे उत्तर एका लहान मुलाने दिलं. मला फार आनंद झाला ते ऐकून. लहान मुलांना खरोखर देव वचन आहे तसं समजायला देत आहे हे मी पाहू शकलो. खरोखर देवाने येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती लोकांचे पाप धुतले, बरोबर आहे ना, रक्ताने, त्याच्या रक्ताने धुतलेले आहे. पण जेव्हा आज लोक सुवार्थ ऐकतात, हे ऐकून मान्य करतात, येस येस येशूने माझे पाप धुतले, तरी पण माझे पाप मला पण धुण्यासाठी मला पण काहीतरी केलं पाहिजे ना. मी काही न करता कसं चालेल, माझे पण काहीतरी प्रयत्न असले पाहिजेत ना, बरोबर आहेत का नाही. जेव्हा लोक सुवार्थ ऐकतात की आपले पाप पूर्णपणे क्षमा झाले, काय प्रश्न येतो माहिती आहे का लोकांच्या मनामध्ये, मग आता पुढं जगायचं कसं, मग पाप केलं तर चालेल, म्हणजे मला पाहिजे तसं जगलं तर चालेल का, असा प्रश्न भरपूर लोकांच्या मनात येतो. हा कुणाच्या मनात येतो माहिती आहे का, ज्याने खरोखर स्वतःला ओळखलंच नाहीये. मग आजपर्यंत जे पाप करत होता ते पाहिजे म्हणून करत होतं का, नको असताना पण पाप केलं ना. मी असं वागलं नाही पाहिजे, मी असं जगलं नाही पाहिजे, हे जाणून पण पापात पडलं. जो व्यक्तीने जाणलंय मी खरोखर कमजोर आहे, देवा अशक्त आहे, माझ्याकडे कोणतेच सामर्थ्य नाही आहे पापावरती जिंकण्याची, मी पापासमोर हरलो. दावीद काय म्हणतो माहिती आहे का बायबलमध्ये, पाप माझ्यावर प्रबल झाले आहे, सिन प्रिव्हेल अगेन्स्ट मी. म्हणून जेव्हा अशा लोकांना सुवार्थ ऐकू ते आनंदाने स्वीकार करतात. पण जेव्हा लोकांना वाटतं काय, जर माझ्या पापांची क्षमा झाली आहे ही गोष्ट मला कळणार, तर मग मला पाहिजे तसं जगेन ना, मग पाप जास्तच करेन की, असं थोडी चालेल. म्हणून भले येशूने माझ्या पापांची क्षमा केली, तरी पण माझ्या जीवनाला सावरण्यासाठी मी काहीतरी करणं गरजेचं आहे, बरोबर आहे का नाही. हे विचार चुकीचं वाटतो का बरोबर वाटतो, एकदम बरोबर आहे ना. मी जर स्वतःला सावरणार नाही तर मी कसं सावरणार. हा असा मनुष्य आहे जो स्वतःला ओळखत नाही आणि दुसरं देवाला ओळखत नाही. देव कोण आहे भाऊ बहिणी, देव कोण आहे, देव कोण आहे, देव शब्द आहे. आणखीन कोण आहे, निर्माण करता देव आहे. बायबलमध्ये देवाचं नाव लिहिलेलं आहे, बरोबर आहे ना. देव यहोवा आहे, यहोवा, याहवे, यहोवा, जहोवा, वेगवेगळ्या रीतीने ते नाव घेतलं जाऊ शकतं. यहोवा ह्या नावाचा अर्थ काय आहे, मोशेला सांगतो तो निर्गमच्या 3ऱ्या अध्यायामध्ये. मोशेला सांगतो, मोशे विचारतो, देवा जर मी इस्रायल लोकांना वाचवायला जाऊ आणि त्यांनी विचारलं की कुठल्या देवाने तुला पाठवलंय तर मी काय नाव सांगू. त्यावेळेला देव मोशेला काय म्हणतो, मी जो आहे तो आहे, त्यामुळे मी जो आहे त्याने तुला पाठवलंय असं तू सांग. मग देव असं नाव का सांगतो, मी जो आहे तो आहे, म्हणजे काय, म्हणजे देव म्हणतो मी स्वतःहून अस्तित्वात आहे. मला कुणाची आधाराची गरज नाहीये, मला कुणाच्या मदतीची गरज नाहीये, मी जो आहे तो आहे. जेव्हा शून्यता होती, जेव्हा काहीही नव्हतं, तेव्हा मी होतो. आणि हे जे सर्व काही आहे ते माझ्यामुळे आहे, हे मी निर्माण केलेलं आहे, हे मी बनवलेलं आहे. मी जो आहे तो आहे, यहोवा आहे मी, यहोवा परमेश्वर. यहोवा म्हणजे स्वतःहून अस्तित्वात असणारा, त्याला कुणाचाही आधार नाही, त्याला कुणाचीही मदत नाही, असा यहोवा आहे. मग तो यहोवा जुन्या करारापासून परमेश्वर यहोवा हा कसा काम करतो माहिती आहे का, परमेश्वर स्वतः काम करतो. आमेन. उत्पत्तीची सृष्टी पण तुम्ही बघा, 6 दिवसांमध्ये देवाने ह्या जगाला निर्माण केलं आणि 7व्या दिवशी देवाने विश्राम केला, शब्बाताचा दिवस गेला. तर 6 दिवसात जी निर्मिती केली, त्या निर्मितीमधल्या कुठल्या गोष्टीमध्ये त्याला मनुष्याची गरज लागली का, कुठेच नाही. उलट मनुष्याला त्यानं सगळ्यात शेवटी बनवलं, 6व्या दिवशी, 6व्या दिवशी सगळ्यात शेवटी. सगळं पहिलं बनवलं, सगळं निर्माण केलं आणि मग शेवटी मनुष्याला निर्माण केलं. का, म्हणून आपण मी ह्याच्यात मदत केली देवाला, हे बनवताना ना मी होतो तिथे मदत केली म्हणून नाही, बोलूच शकत नाही. मी काहीच नाही केलं, देवाने सर्व निर्माण केलेलं आहे. मग लोक यहोवाला ओळखत नाहीत. नाही, यहोवा मी जो आहे तो आहे, त्यामुळे त्या यहोवाच्या समोर मी पण काहीतरी करतो ह्या रीतीने उभं राहतात. बायबलमध्ये कित्येक असे लोक आहेत ना जे येशू ख्रिस्ताला येऊन हा प्रश्न विचारतात, प्रभू मी काय करू, सार्वकालिक जीवन वतन मिळवण्यासाठी मी काय करू, मी काय करू. विचित्र गोष्ट आहे, येशूने अशा प्रत्येकाला, जो कोणी येशू ख्रिस्ताकडे हा प्रश्न घेऊन आला मी काय करू, त्याचं प्रत्येकाचं तोंड बंद केलं येशूने. त्या त्या शास्त्री लूकच्या 10 अध्यायामधला त्याचं पण तोंड बंद झालं ना, तो पण तसाच निघून गेला.
तो धनवान पुरुष जो येशूला विचारतो आज्ञा मी काय केलं पाहिजे स्वर्गात जाण्यासाठी, येशू म्हणतो आज्ञा पाळ, ह्या 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 आज्ञा आहेत हे पाळ. तो म्हणतो मी पालन केलंय. त्यावेळेला येशू त्याला म्हणतो एक गोष्ट राहिल्या, मग एक काम कर, तुझं असेल नसेल ते विकून गोरगरिबांमध्ये वाट आणि माझ्या मागे चल. त्यावेळेला त्याचं तोंड उघडं होतं का, मी हे करतो नाही, तोंड बंद झालं. जेव्हा कधी लोक मनुष्य परमेश्वरासमोर मी काय करू असा प्रश्न घेऊन उभारतात, त्यावेळेला देव त्यांना काय शिकवतो, तुला काहीच येत नाही, तुला काहीच जमत नाही, तू काहीही नाही आहेस. का? कारण की देव एक मात्र असा आहे, एकटा असा आहे जो काम करतो आणि तोच काम करू शकतो. त्या देवाच्या कामामध्ये त्याला मनुष्याचा सहभाग नको आहे, मनुष्याचा सहभाग नको आहे खरोखर. त्यामुळे पापांची क्षमा जर तुम्ही पाहणार, पापांच्या क्षमेमध्ये देवाने मनुष्याला इन्क्लूड केलं का? तू एक काम कर, पापांच्या क्षमेसाठी मी 90% काम करतो, तू 10% काम कर, असं बोललं का? अजिबात नाही. देवाने 100% काम केलं. काल संध्याकाळी आम्ही काही पास्टर लोकांसोबत बसून बायबल स्टडी करत होतो आणि इब्री लोकास पत्र मधून 10व्या अध्यायाचं अध्ययन करत असताना जुन्या करारापासून कसं पापक्षमा होत आली आणि नव्या करारात येऊन त्या स्वर्गीय निवास मंडपात येशूने कसं सार्वकालिक मुक्ती पूर्ण केली, हे जेव्हा काल त्यांच्यासोबत वाटत होतो ते आश्चर्यचकित म्हणाले, पास्टर येशूने तर सगळं काम पूर्ण केले की आम्ही काय करत बसलोय, आम्ही काय विचार केला, आम्हाला पण काहीतरी करायला पाहिजे. मग हे फक्त तारणासाठीच आहे का? फक्त तारणासाठीच देव काम करतो असं नाही, तारणानंतर पण कोण काम करणार? देव काम करणार आहे. बरोबर आहे ना? नीतिमान ठरवणारा देव आहे आणि नीतिमान बनवून विश्वासाने चालवणारा पण कोण आहे? देव आहे. पण जेव्हा मनुष्य रिकामा होत नाही, म्हणजे त्याला असं वाटतं मी पण काहीतरी सहभाग केला पाहिजे, मी पण काहीतरी केलं पाहिजे, त्यावेळेला तो कष्ट करत राहतोय, मी हे करू का, मी ते करू का, मी ते करू का. भाऊ तुम्ही तारण प्राप्त केलेलं आहे ना? येस. तुम्ही पापांची क्षमा प्राप्त केलेली आहे ना? तुम्ही काय केलं का? नाही. तुम्ही काहीही न करता देवाने तुमच्या पापांना धुतलं, त्यांनी ती वार्ता तुम्हाला सांगितली आणि तुम्ही त्याला ग्रहण केलं, विश्वास केला, एवढंच केलं. बरोबर आहे की नाही? त्यात तुमचा कुठेही सहभाग नव्हता. बरोबर आहे ना? मग तारणानंतर तुम्ही काय करताय का? तारणानंतर विश्राम करताय का? विसावा घेताय का? हा, तारणानंतर विसावा घेताय का? लोक तारण प्राप्त करणं तर कृपेने करतात, देवाच्या वचनावरती विश्वास करून करतात, पण तारणानंतरचं जीवन हे कसं आहे माहिती आहे का? विसाव्याचं जीवन आहे, शब्बाताचं जीवन आहे. काल एका मनुष्यांबरोबर मी शब्बाताबद्दल आमचं थोडं बोलणं चालू होतं की कसं काही लोक शब्बाताच्या दिवशी प्रार्थना केली पाहिजे आणि शब्बात काय शिकवतात. खरं तर त्यांना बायबलनुसार शब्बातच माहिती नाही. शब्बात तर शनिवारच्या दिवशी असतो आणि तो पण रात्रीपासून दुसऱ्या रात्रीपर्यंत असतो, तिथे काहीही काम करून चालणार नाही. त्या गोष्टीबद्दल बोलत होतो. पण शब्बात विसावा हा देव आज आपल्याला देऊ इच्छितो आणि शब्बाताचा प्रभू कोण आहे? येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्ताला जो व्यक्ती भेटला ना, त्याने खरा शब्दात पालन केलेला आहे, तो खरा शब्दातात गेलेला आहे, त्याने खरा विसावा घेतलेला आहे. विसावा, त्याने खरा विसावा घेतला. एक वचन आपण वाचूया, कलसेकरास पत्र 2 अध्याय. आज मी ह्याच्याबद्दल नव्हे बोलायचं नव्हतं, पण तरी पण आपण ह्या विषयावरती बोलतोय तर हे वचन वाचूया. कलसेकरास पत्र 2 अध्याय 16 वचन. तिथे असं लिहिलंय, तर मग खाण्यापिण्याविषयी तसेच सण अमावस्या किंवा शब्दात पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका. का? 17 वचन, ह्या बाबी पुढे होणाऱ्या गोष्टींची छाया आहेत, शरीर तर ख्रिस्ताचे आहे. बायबल काय सांगते माहिती आहे का आपल्याला, की तुम्हाला कोणी तुमच्याबद्दल कशाने न्याय करू नये? खाण्यापिण्याविषयी, सणाविषयी, अमावस्याविषयी किंवा शब्दाताविषयी कोणी तुमचा निर्णय करू नये, न्याय करू नये. का? ह्या तर सर्व गोष्टी छाया आहेत, सावली आहे, सावली. शब्दात ही सावली आहे. खरं रूप कोण आहे? खरं शरीर कोण आहे? येशू ख्रिस्त. म्हणून शब्दात शनिवारचं व्यवस्थित पालन केल्याने शब्दात पालन होतो असा नव्हे, आणि शब्दात व्यवस्थित पालन पण करत नाहीत लोक, ती तर गोष्ट वेगळीच आहे. खरा शब्दात आहे येशू ख्रिस्त आणि त्या ख्रिस्तामध्ये प्रवेश केलेला व्यक्ती कसा आहे? इब्री लोकास पत्र 4 अध्यायामध्ये लिहिलेलं वचन आपण थोडं वाचूया. इब्री लोकास पत्र त्याचा 4 अध्याय 10 वचन.
10 वचनाच्या आधी 10 वचनच वाचूया. कारण जो कोणी हां. त्याच्या विसाव्यात आला आहे त्यानेही जसा देवाने आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला तसा आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला आहे. हां, इथे ह्या वचनांमध्ये, ह्या 4थ्या अध्यायामध्ये काय सांगितलं माहिती आहे का? देवाने त्याच्या लोकांसाठी विसावा तयार केलेला आहे. विसावा, शब्बात, आराम. हा विसावा कसा आहे की जो कोणी देवाच्या विसाव्याला ओळखतो, जसा त्याने त्याच्या कृत्यांपासून विसावा घेतला तसा तोही त्याच्या कृत्यांपासून काय करतो? विसावा घेतो. येशू ख्रिस्ताबद्दल बायबल सांगतं, येशू ख्रिस्त हा प्रमुख याजक आहे, ज्याने आपल्या पापांना वाहून घेतलं. एवढंच नव्हे तर त्या पापासाठी स्वतःचं रक्त घेऊन पवित्र स्थानात गेलेला हा प्रमुख याजक प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रत्येक याजक दररोज अर्पण करत असायचा, त्याला बसायला वेळ मिळायचा नाही. लोक पाप करायचे तर अर्पण घेऊन यायचे. पण एकच याजक आहे, एकच प्रमुख याजक आहे जो बसला. तो कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. तो देवाच्या उजवीकडे जाऊन बसला, त्याने विसावा घेतला, त्याचे काम त्याने पूर्ण केलं. मग जसं त्याने त्याचे कृत्य संपून विसावा घेतला, जो कोणी त्याच्यामध्ये प्रवेश करतो तो पण काय करतो? विसावा घेतो. आज मी काय बोलू इच्छितो भाऊ बहिणींनो, देवाने तुम्हाला आणि मला विसाव्याचं जीवन दिलेलं आहे, विश्रामाचं जीवन दिलेलं आहे. म्हणजे काय? म्हणजे तू नव्हे, मी करणार. मी हे कार्य पूर्ण करणार आहे, मी हे करणार आहे. पण भरपूरदा मी काय पाहिलं माहिती आहे का? माझ्या हृदयाला तारण प्राप्त केल्यानंतर पण मी विसावा घेत नाही आहे. माझ्या मनामध्ये भरपूर परिस्थितींना पाहून, भरपूर माझ्या आजूबाजूच्या गोष्टींना पाहून मी उठून जिवंत होऊन काही ना काहीतरी करायचा प्रयत्न करतो. हे करू का, ते करू का, ह्या समस्याला कसं सोडवू, तिथे काय करू, तिथे काय करू, तिथे काय करू. नाही, जसं त्याने त्याच्या कृत्यांपासून विसावा घेतला, त्याने तो विसावा मला दिलेला आहे. भाऊ बहिणींनो, जर आपण देवाला ओळखणार ना की आपला देव सर्वशक्तिमान परमेश्वर कसा आहे, तो किती अद्भुत आहे, आणि जर तो म्हणतो मी काम करणार, तर आपण उभारायचं कष्टच घेणार नाही. आपण म्हणणार पण नाही की देवा मी हे करतो, थोडंसं थांब, मी हे करतो. नाही का? कारण की खरोखर त्याचे काम अद्भुत आहेत, विचारांच्या पलीकडे आहेत, अगम्य आहेत. भाऊ बहिणींनो, तुमच्या जीवनाला थोडं मागे वळून पहा. जेव्हा तुम्ही काम केलं तुमच्या जीवनासाठी, सर्व गोष्टींचं समाधान करू शकला का? नाही ना. लूकच्या 15 अध्यायामधल्या उधळ्या पुत्राचंच उदाहरण घ्या. एक वेळ असा होता जेव्हा उधळा पुत्र स्वतःसाठी काम करतोय. त्यावेळेला उधळा पुत्र कुठे गेला? दूरदेशी गेला. दूरदेशी जाऊन डुकरांच्या खाण्यात जाऊन बसलेला आहे. हे ते रिझल्ट आहे जेव्हा मी माझ्यासाठी काम करतो. बरोबर ना? मागच्या रविवारी आपण लोटबद्दल बोलत होतो. लोटनी जेव्हा त्याच्यासाठी योग्य ती जागा निवडण्याचा प्रयत्न केला, लोट कुठे पोहोचला? सदोम आणि गमोरामध्ये पोहोचला. आज पण तुम्ही आणि मी, जेव्हा मी माझ्या जीवनाला व्यवस्थित बनवतो, मी माझं आत्मिक जीवन ताकदीने जगतो, मी असं करतो, मी तसं करतो म्हणून जेव्हा उभं राहतोय ना, खरं तर सदोम आणि गमोराकडे चाललोय. देवापासून दूर 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 होत चाललेलो आहे, त्या डुकरांच्या खाण्यामध्ये जाऊन पोहोचलेलो आहे. मग अशा वेळेला काय करणं गरजेचं आहे? हार मानणं, सरेंडर. देवा, खरोखर माझ्याच्याने नाही झालं, मी प्रयत्न केला पण नाही जमलं, नाही झालं. त्यावेळेला त्या उधळ्या पुत्राला शुद्धीवर आला, असं बायबल. शुद्धीवर आला. आज आपल्याला शुद्धीवर येण्याची गरज आहे. खरोखर मी काय करून काय मिळवलंय, काय केलंय, माझ्या जीवनाला व्यवस्थित बनवू शकलो का? नाही. मी माझ्या आत्मिक जीवनामध्ये काहीतरी व्यवस्थित करू शकलो का? ते पण नाही. स्वतःला बदलू शकलो नाही, ना दुसऱ्यांना बदलू शकलो, ना कुठे काय करू शकलो, काहीच नाही. देवासमोर हार मानून फक्त फिरण्याची गरज आहे, देवाजवळ फिरण्याची. आणि जेव्हा देवाजवळ फिरतो त्यावेळेला काय पाहतो? देव किती अद्भुतरीतीने काम करतो. जेव्हा त्या उधळ्या पुत्राने काम केलं, उधळ्या पुत्र हा दूरदेशी गेला, डुकरांमध्ये जाऊन बसलेला आहे. पण जेव्हा तो फक्त फिरतो, तो आपल्या घरापासून दूर होता, तेवढ्यात बापाने त्याला पाहिलं. बाप धावत आला, बापाने त्याला मिठी मारली. किती दिवस त्या डुकरांमध्ये राहिला असेल, किती घाण वास मारत असणार आहे. पण बाप ते नाही, बापाने त्याला मिठी मारली, त्याचं चुंबन घेतलं आणि सांगितलं, ह्याच्यासाठी चांगल्यातले चांगले वस्त्र आणून घाला, ह्याला अंगठी घाला, ह्याला पायात
जोडे घाला आणि पुष्ट वासरू ह्याच्यासाठी कापा, आपण ते खाऊ आणि आनंद करू. हे जग कसलं जग आहे माहिती आहे? जिथे बाप काम करतो, जिथे बाप चांगल्यातले चांगले वस्त्र तयार करतो, बाप अंगठी देतो, बाप जोडे देतो, बाप पुष्ट वासरू कापून देतो, सर्व काही पुरवणारा बाप आहे. मी आज काय बोलू शकतो माहिती आहे भाऊनो? देवाचं काम पाहूया बायबलमधून. देवाने जिथे काम केलेलं आहे ना, तिथे मनुष्य एका शब्दाने बोलू शकत नाही मी हे केलंय म्हणून. हे देवाचे काम. तिथे मनुष्य हेच अंगीकार करू शकतो, हेच मानू शकतो, देवा मी काहीही नाही केलं, तू हे केलेलं आहेस. आमेन. आज आपण जखर्याचा 4 अध्याय वाचला. बायबल आहे ना, बायबलची जी पुस्तकं आहेत ना, ते कधीच क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये नाही आहेत. क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे वेळेनुसार पहिलं हे घडलं, मग ते घडलं, ते घडलं, असं नाही आहे. हे जखर्याचं पुस्तक शेवटी आहे ना जुन्या करारामध्ये. जखर्यानंतर मलाकी हे शेवटचंच पुस्तक आहे जुन्या कराराचं. पण हे जखर्याच्या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टी कधी घडलेल्या आहेत माहिती आहे का? हे एज्रा आणि नेहम्याच्या काळात घडलेल्या गोष्टी. त्यावेळेला देवाने जखर्या आणि हग्गई नावाच्या संदेष्टांना देवाने आणलं वरती, त्यांना दर्शन दिलं आणि त्यांच्याद्वारे इस्रायल लोकांना संदेश पोहोचवलेला आहे. मग थोडंसं पार्श्वभूमी जाणून घेऊया. ह्या जखर्याच्या 4 अध्यायामध्ये जी भविष्यवाणी करत आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे? जसं आपण जाणतो इस्रायल भ्रष्ट झाले, बरोबर आहे ना? इस्रायल आणि यहुदा भ्रष्ट झाले आणि देवाने त्यांना बाबेलोनचा राजा, नाव काय त्याचं? नबुकदनेझर. येस, नबुकदनेझरच्या हातात पकडून देऊन त्यांनी लोकांना बाबेलोनला घेऊन गेलं आणि लोक तिथे चाकरी करत होते, त्याची गुलामी करत होते, बाबेलोनचा राजा. पण देवाने इर्मयाला, त्या काळी इर्मया बाबेलोनचा राजा नबुकदनेझर खाली होता, त्यावेळेला इर्मयाला देवाने दर्शन देऊन एक भविष्यवाणी काय करायला लावली? 70 वर्षांमध्ये देव इस्रायलांना तिथून सुटका करणार, तिथून काढणार, हे 70 वर्षांना काढणार अशी जसं भविष्यवाणी केली. त्यानंतर देव काम करायला लागतो आणि देव काय करतो? बाबेलोनच्या राजाचं राज्य तोडून टाकतो. आणि ते राज्य कोण जिंकतं माहिती आहे का? कोण जिंकतं? बाबेलोनच्या राजानंतर कोण राजा बनतो माहिती आहे का? म्हणून म्हटलं जेवढं तुम्हाला बायबलमध्ये तेवढं तुम्हाला समजून येणार आहे आज. बाबेलोनच्या राजाला जिंकणारा, इंग्लिशमध्ये त्याला सायरस म्हटलेलं आहे, मराठीमध्ये काय म्हटलेलं आहे? कुरेश, काय मराठीमधली नावं थोडं माझ्यासाठी अवघड आहेत. त्याला मराठीमध्ये मला वाटतं दर्यावेश नव्हे, मगाशी मी त्याचं नाव वाचलं होतं पण आठवण राहिलं नाही, कुठे गेलं? कोरेश म्हटलेलं आहे मराठीमध्ये, कोरेश. मी काही चित्र दाखवतो त्याच्यावरून तुमच्याशी थोडंसं बोलतो. त्यांना पर्शियाचा राजा म्हटलेला आहे. पारस देश, पर्शिया माहिती आहे का तुम्हाला? पारसी लोक आहेत ना आज, हे पारसी लोक पर्शियामधून आलेले लोक आहेत. मग त्या पर्शियाला, बॅबिलॉनच्या साम्राज्याला देवाने पर्शियाच्या राजांना पाठवून त्यांच्यावरती विजय मिळवला. त्यातला जो राजा जो देवाने तिथे पाठवला तो हा होता किंग सायरस द ग्रेट. कुरेश राजा, हा कुरेश राजा 550 BC म्हणजे इसवी सन पूर्व 550 BC ते 530 BC पर्यंत ह्या कुरेश राजाने राज्य केलं. पर्शियाचं जे एम्पायर आहे, जे साम्राज्य आहे, हे कुरेश राजापासून सुरू झालेलं आहे. मग देवाने ह्या कुरेश राजाला तिथे जिंकायला लावून काय केलं माहिती आहे का? ह्या कुरेश राजा जसा तो राजा बनला, ह्याचं राज्य फार मोठं होतं. पर्शिया एम्पायर जी आहे ना, ती ह्या इतिहासातली फार मोठी एम्पायर आहे. ह्या पर्शियाच्या साम्राज्यामधला हा पहिला राजा कुरेश राजा, ह्या कुरेश राजाने पहिल्याच वर्षी, जसं तो राजा बनला, पहिल्याच वर्षी एक आदेश देतो. तो आदेश काय काढतो की माझ्या राज्यामध्ये जितके इस्रायली लोक आहेत ते सर्व एकत्र व्हावं, त्यांनी यरुशलेमेला जावं आणि यरुशलेमेत जाऊन जे मंदिर बॅबिलॉनचा राजा नबुकदनेझर ह्यानं पाडलंय ते जाऊन परत बांधावं. हा आदेश हा कोरेश राजा देतो.
समजलं ना, त्याचं नाव आठवण ठेवा. त्यामुळे कुरेश राजाला फार चांगला राजा मानलं जातं. भरपूर लोक त्याचा सन्मान करतात. त्यामुळे त्याचं नाव सायरस द ग्रेट असं त्याला नाव दिलं गेलं. ह्या कुरेश राजाने त्याच्या राज्यातल्या पहिल्याच वर्षी हा आदेश दिला. आणि हा आदेश असाच नाही आला, हे देवाच्या वचनानुसार आलं. देवाने जसं यिर्मयाला भविष्यवाणी करायला लावली होती त्याच्यानुसार ह्या कुरेश राजाच्या कारकिर्दीमध्ये पहिल्याच वर्षी, जसा तो राजा म्हणतो पहिल्याच वर्षी, म्हणजे कुठल्या वर्षी? 550 BC, जेव्हा तो राजा म्हणला 550 इसवी सन पूर्व, येशू ख्रिस्त येण्याच्या 550 वर्षापूर्वी तो राजा बनल्यावरती आदेश देतो, यरुशलेमेत जावा, जे मंदिर पडलेलं आहे ते परत बांधावं. म्हणून भरपूर लोक तो पाठवतो, भरपूर लोकांची संख्या. एजराच्या पुस्तकात जर तुम्ही वाचणार ना, त्या प्रत्येकाचं नाव पण लिहिलं, कोण कोण गेलेत. ते सर्व लोक यरुशलेमेत गेले आणि यरुशलेमेत गेल्यानंतर काय केलं? मंदिर बांधायला सुरुवात केली. मंदिराचा पाया त्यांनी घातला. मंदिर एक 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 करून बांधत असताना आजूबाजूला त्याची भिंत पण जी आहे, यरुशलेमेची भिंत, ते सर्व बांधण्यासाठी सुरुवात केलं. पण एक गोष्ट आपण काय पाहू शकतो माहिती, जिथं देव काम करतो तिथं सैतान पण काम करतो. त्यामुळे त्या यरुशलेमेच्या आजूबाजूची जी लोक होतीत ना, ते हे कामाला अडवण्याचा प्रयत्न करायला लागले. हे लोक आलेले आहेत, हे लोक हे काय सर्व करतायत, बांधतायत, हे बांधणं चालणार नाही, म्हणून त्यांनी त्या कामाला अडवण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा येऊन त्यांनी काय म्हटलं, पहिल्यांदा त्यांनी असंच येऊन त्यांना थांबवलं नाही. त्यांनी बाकीची लोक, कारण की बॅबिलॉनच्या राजांनी काय केलं होतं माहितीये का, इस्रायली लोकांना तर यरुशलेमेतून काढून नेलं होतं, पण इस्रायलमध्ये बाहेरच्या देशाच्या लोकांना आणून ठेवलं होतं. अन्य जातीच्या लोकांना शमरोन नगरामध्ये आणि आजूबाजूच्या ठिकाणी अन्य जातीच्या लोकांना ठेवलं होतं. म्हणून जसं ह्यांनी ह्या अन्य जातीच्या लोकांनी पाहिलं की हे इस्रायल लोक आता परत आलेत आणि परत बांधकाम करत आहेत, त्यांनी त्यांचा विरोध करायला सुरुवात केला. आणि विरोध करता करता काय केलं त्यांनी, पहिलं जो षडयंत्र त्यांनी रचला तो हा होता की आम्ही पण तुमच्यासोबत, आम्ही पण इथंच आता राहतोय, आम्ही पण तुमच्याच देवाची सेवा करतो, या आम्ही पण तुम्हाला मदत करतो, आम्ही पण बांधायला सुरुवात करतो, तुमच्यासोबत येतो. हे वचन कुठे लिहिलं मध्ये? एजरामध्ये लिहिलं. आपण वाचत वाचत पुढे जाणूया. एजरा एजराचा 4था अध्याय आहे. एजरा हे पहिले इतिहास दुसरे इतिहास नंतर आहे. एजरा याचा 2रा अध्याय, 4था अध्याय, पहिल्या वचनापासून एक एक करून आपण थोडं वाचूया. बंदिवासातून एजरा 4था अध्याय 1लं वचन. बंदिवासातून आलेले लोक इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याच्या प्रित्यर्थ मंदिर बांधत आहेत असे यहुदा व बन्यामीन ह्यांच्या शत्रूंनी ऐकले. तेव्हा ते जरुबाबेल व पितृकाळांचे प्रमुख पुरुष ह्यांच्याकडे येऊन म्हणू लागले, आम्हीही त्याच्याप्रमाणे तुमच्याप्रमाणे तुमच्या देवाची भजनी लागलो आहोत. अशूरचा राजा एसरहद्दोन ह्याने आम्हाला इकडे आणून ठेवले. त्या दिवसापासून त्याच देवाला आम्ही यज्ञ करीत आलो आहोत. ह्याच तो तुमच्याबरोबर आम्हालाही मंदिर बांधू द्या. हे जे शत्रू आहेत ह्यांना खरं तर ह्या लोकांना थांबवायचं आहे, मंदिर बांधण्याचं काम काय करायचं आहे? थांबवायचं आहे. पण ते शत्रू काय म्हणून येतात माहिती आहे का? पहिलं आम्ही पण बांधतो, आम्ही पण मदत करतो, आम्ही पण तुमच्याच देवाची यज्ञ करतोय, आम्ही पण तुमच्याच देवाची उपासना करतोय. पण त्यावेळेला जरुबाबेल त्यांना काय उत्तर देतो? पण जरुबाबेल, येशुवा व इस्रायलच्या पितृकाळांचे इतर प्रमुख त्यांना म्हणाले, आमच्या देवासाठी मंदिर बांधण्याच्या बाबतीत आमच्याशी तुम्हाला काही कर्तव्य नाही, तर पारसचा राजा कोरेश ह्याच्या आज्ञेप्रमाणे आम्हीच एकत्र होऊन इस्रायलाचं देव परमेश्वर ह्याचे मंदिर बांधणार. जरुबाबेल जो आहे, ज्याला देवाने स्थापित केलं मंदिर बांधण्यासाठी, तो जरुबाबेल म्हणतो नाही नाही नाही, तुम्हाला आम्ही नाही घेणार, आमचं आम्ही बांधतो, काय गरज नाही तुमची. मग ते प्लॅन त्यांचा फेल झाला. त्यांनी काय प्लॅन केला होता की त्यांच्यामध्ये घुसून आपण त्यांना कसं तर करून बांधायचं थांबवूया, तो प्लॅन फेल झाला. मग नंतर काही दिवसांनी त्यांनी काय पाहिलं, राजा बदलला. कोरेश राजा जो होता, कोरेश राजाच्या नंतर दुसरा राजा एक आला. तो दुसरा राजा कोण होता? या चित्रामध्ये मी तुम्हाला दाखवतो. हे इतिहासात दिलेली गोष्ट आहे, मी कुठल्या गोष्टी मनगडंत बोलत नाही आहे, बायबल पण इतिहासाबद्दल सांगते. नंतरचा जो राजा होता त्याचं नाव किंग डॅरियस द फर्स्ट.
दार्यावेश राजा येस. दार्यावेश राजा हा कोरेश नंतर लगेच झाला नाही, मध्ये 2 राज्य होते 8 वर्षांसाठी, पण त्यांचं एवढं काही प्रामुख्य नाही म्हणून मी बोलत नाहीये. दार्यावेश राजा हा राजा बनतो 522 BC मध्ये. 522 BC ते 846 BCच्या काळामध्ये हा दार्यावेश राजा बनतो. आणि त्याच्यानंतर पण 886 नंतर कोण राजा झाला? झर्क्सिस राजा, ज्याला मराठीमध्ये आणि बायबलमध्ये त्याला अहस्वरस राजा म्हटलेलं आहे. एस्तरच्या काळामध्ये असलेला राजा माहिती आहे का तुम्हाला? एस्तर राणीचा राजा, त्याचं नाव काय मराठीमध्ये? अहस्वरस राजा ना, असंच काहीतरी आहे. मराठीमधली नावं फार अवघड आहे. इतिहासामध्ये त्याला झर्क्सिस म्हणून ओळखलं जातं. तुम्ही पिक्चर कधी पाहिलाय का 300? त्याच्यामधला जो झर्क्सिस राजा आहे तो अहस्वरस राजा आहे. त्या अहस्वरस राजा हा झर्क्सिस राजा जेव्हा कार्यरत असतो त्यावेळेला ही लोक मंदिराचं बांधकाम अजूनपर्यंत चालू आहे, एवढं वर्ष झालं मंदिराचं बांधकाम चालू असताना, तेव्हा पण थांबवण्याचा प्रयत्न करतात. मग ते काय करतात या आपण थोडं वचनांमध्ये वाचूया. 4थ्या वचनापासून, तेच एजरा 4था अध्याय 4थं वचन. तेव्हा त्या देशाचे लोक यहुद्यांचे हात कमजोर करून त्या मंदिर बांधण्याची कामाचे अडथळा करू लागले. त्यांचे संकल्प व्यर्थ जावा म्हणून त्यांच्याशी विरोध करण्यासाठी त्यांनी पैसे देऊन वकील ठेवले. पारसचा राजा कोरेश ह्याच्या सर्व काराकिर्दीत व पारसचा राजा दार्यावेश ह्याच्या काराकिर्दीपर्यंत हे असे चालले होते. 2 राजांपर्यंत तर त्यांनी वकील ठेवून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. नंतर 6 वचन. अहश्वेरोश राजाच्या काराकिर्दीच्या आरंभी त्यांनी यहुदा व यरुशलेम यातील रहिवाशांविरुद्ध एक कागाळी लिहून पाठवली. आता ही गोष्ट जी आता ह्याच्या पुढे आपण वाचणार आहोत, हे कधी घडते माहिती आहे का? पारसचा 3रा राजा म्हणजे पर्शियाचा 3रा राजा, त्याचं नाव आहे अहश्वेरोश, ज्याला इतिहासकार झर्क्सिस म्हणतात. ह्या राजाच्या काराकिर्दीमध्ये ह्या लोकांनी काय ठरवलं, जे यहुदी लोकांचे जे शत्रू आहेत त्यांनी एक पत्र लिहिलं राजाला. आणि राजाला अशी कळवण्यात आलं की पुढे वाचूया 7 वचनापासून. अर्थहशत ह्याच्या काराकिर्दीत बिश्लाम मिर्थदात ताबेल व त्यांचे वरकड स्नेही ह्यांनी पारसच्या राजाला पत्र लिहून पाठवले. हे पत्र आरामी लिपीत व आरामी भाषेत लिहिलेले होते. राजमंत्री रहूम व लेखक शिमशय ह्यांनी यरुशलेम विरुद्ध अर्थहशस्त राजाला पुढे लिहिलेल्याप्रमाणे पत्र पाठवले. त्या प्रसंगी रहूम राज्यमंत्री, शिमशय लेखक व त्यांचे वरकड स्नेही म्हणजे दिनाई, अफरसथकी, टर्पली, अर्फशी, अर्खवी, बाबेली, शुशनखी, देहावी, एलामी इत्यादी लोक, ज्यांना महान व प्रतापी आसनपार ह्याने नदी पार आणून शमरोन नगरात व महानदच्या पश्चिमेकडील बाकीच्या प्रदेशात वसवले होते, त्यांनी व इतर जणांनी हे पत्र लिहिले. अर्थहशस्त राजाला त्यांनी पत्र पाठवले, त्याची नक्कल ही. आता याच्या पुढे जे पत्र लिहिलेलं आहे, हे पत्र कुठल्या राजाला लिहिलं हे समजून घ्या. मागासचे चित्र पण वाचूया. 1 सेकंड. पहिला राजा कोण होता? कोरेश होता ना, राजा कोरेश. नंतर दार्यावेश हा पहिला, आणि नंतर झर्क्सिस, अहश्वेरोश हा राजा. मग अहश्वेरोश नंतरचा जो राजा होता, ज्याला इतिहासकार आर्टझक्सिस म्हणतात, त्याला ह्या वचनामध्ये काय लिहिलंय? एजराच्या 4था अध्यायाचं मग अशी कुठलं वचन वाचलं आपण? 11 वचनाचं. अर्थहशस्त, मराठीमध्ये त्याला अर्थहशस्त लिहिलेलं आहे. मराठी फार अवघड आहे. राजास त्याने पत्र पाठवले, त्याची नक्कल ही. त्या लोकांनी पत्र पाठवले ह्या राजाला, आर्टझक्सिसला. ह्या राजाला त्यांनी काय पत्र पाठवले या वाचूया वचनांमध्ये.
अर्थहशस्त्र राजाला त्यांनी पत्र पाठवले. त्याची नक्कल ही नदीच्या पश्चिमेकडील आपले सेवक इत्यादी महाराजांना कळावे की जे यहुदी आपणाकडून निघून आले आहेत ते आमच्याकडे यरुशलेमेस येऊन पोहोचले. त्यांनी ते बंडखोर व दुष्ट नगर बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी त्यांचं कोट बांधून पुरे केले आहेत व पायाची दुरुस्ती होऊन चुकली आहे. महाराजास हे विदित व्हावे की ते शहर बांधण्यात आले व त्याचा कोट बांधून झाला तर ते लोक खंडणी कर व जकात द्यायचे नाहीत. एकंदरीत महाराजांचा मोठा तोटा होईल. आम्ही तर दरबाराचे मीठ खात आहोत व महाराजांची अशी अप्रतिष्ठा झालेली पाहणे आम्हाला शोभत नाही. म्हणून आम्ही पत्र पाठवून महाराजांना हे कळवत आहोत. आपल्या वाडवडिलांच्या बकरी आपण शोधून पाहाल तर त्यावर आपणास कळून येईल की हे शहर बंडखोर असून राजांना व राष्ट्रांना उपद्रव करणारे आहे. प्राचीन काळापासून ह्यात राजद्रोह माजत आला आहे व ह्यामुळेच हे शहर उद्ध्वस्त केले होते. त्या लोकांनी अर्थशास्त्र ह्या राजाला पत्र लिहून काय कळवलं की हे जी लोक आहेत ना, आता सर्व मंदिर बांधत आहेत, शहर पण बांधलेलं आहे, ही बंडखोर लोक आहेत. जर यांनी हे व्यवस्थित बांधलं तर हे तुमच्या विरोधात जाणार, हे बंड करणार. तुम्ही इतिहास बघा, इतिहास तो म्हणजे तुम्ही वाडवडिलांच्या ह्याच्यात बघा, ही लोक कशी आहेत, बंडखोर लोक आहेत, बेकार लोक आहेत. बरोबर नाही? शत्रूंनी अशी चाल रचली. मग ह्याच्यानंतर काय झालं? आता जेव्हा शत्रू काम करतोय तेव्हा शत्रूचं काम यशस्वी होत आहे का? इथे झालेलं आहे. शत्रूने जेव्हा अशी चाल रचली, जेव्हा हे पत्र त्यांनी त्या राजाला पाठवलं, त्या राजाने त्यांच्या पत्राला पाहिलं. पत्राला पाहून इतिहास चाचपून पाहिला. इतिहास जेव्हा त्याने चाळून पाहिला, इतिहासामध्ये त्याला काय दिसलं? ही लोक बंडखोर आहेत. यांचे पण मोठे मोठे राजा होते, दावीद आणि सलमोन असे राजा होते, ज्यांना लोक कर द्यायचेत. म्हणजे हे जर स्थापित झालेत, हे जर मोठे झालेत तर माझ्या विरोधात येतील. म्हणून राजा पण एक फरमान काढतो. हा अर्थशास्त्र राजा काय फरमान काढतो या वाचूया. या सर्व गोष्टींना सर्व वाचण्यासाठी आपण पाहूया 16 वचनापासून. 4 अध्याय 16 वचन. अरे माफ करा, 18 वचनापासून वाचूया आपण. 18 वचनास. तुम्ही आम्हाकडे पाठविलेले पत्र आम्हासमोर स्पष्टपणे वाचण्यात आले. माझ्या आज्ञेवरून शोध केला, त्यात असे आढळून आले की प्राचीन काळापासून हे नगर राजाविरुद्ध बंडावा करीत आले आहे. बंडावा व राजद्रोह यांचे हे माहेर घरच आहे. या यरुशलेमेत पराक्रमी राजे होऊन गेले. त्यांनी महानादाच्या पश्चिमेकडल्या सगळ्या देशावर राज्य केले. लोक त्यास खंडणी कर व जकात देत असत. तर आता असे फरमान फिरवा की या मनुष्यांनी काम बंद पाळावे. मजकडून दुसरा हुकूम होईपर्यंत त्यांनी नगर बांधू नये. सांभाळा, या गोष्टी संबंधाने ढिलाई करू नका. राजाची हानी करणारा जसा हा उपद्रव का वाढू द्यावा. ओके, ह्या वचनांना हे कुणाचं पत्र आहे माहिती आहे का? बाबुलोनचं आता आपण वाचलं, राजाने लिहिलेलं पत्र आहे. राजाने दिलेला फरमान आहे, फरमान, राजआज्ञा आहे. राजआज्ञा काय झाली? काम थांबवा, आत्ताच्या आत्ता काम थांबवा, ढिलाई देऊ नका त्यांना. हे तर बंडाचं आणि राजविद्रोहाचं माहेर घरच आहे असलेलं आहे. म्हणजे ही लोक खरोखर विरोधात जाणारे लोक आहे. अजिबात ह्यांना बांधू देऊ नका, सगळंच सगळं थांबवा, असं ह्या राजाने, आर्टझक्सिस जो राजा आहे त्याने आज्ञा दिली. मग लोकांनी काय केलं पाहिजे जेव्हा ही राजआज्ञा झाली? तेव्हा जेव्हा राजा येऊन आपल्याला आज्ञा देतोय काम थांबवा, लोकांनी काम थांबवलं. लोक घाबरले, भिवून गेले. राजाच्या विरोधात जाऊन काम करायला जाणार तर राजविद्रोह आहे ना तो, आम्हाला मारून टाकतील, आम्हाला पूर्णपणे आम्ही जिवंत राहणार नाही, आम्ही कसं काय राजाच्या विरोधात जाऊन बांधावं? बरोबर आहे ना? म्हणून लोकांनी काम थांबवलं. भरपूर वर्ष काम थांबवलं गेलं होतं. भरपूर वर्ष हे काम थांबवण्यात आलेलं होतं. का? लोकांनी परिस्थिती पाहिली. आमच्या विरुद्ध शत्रू आहेत, राजाच आमच्या विरुद्ध बोलत आहे, त्यावेळेला आम्ही काम कसं करणार? हे बांधायला गेलो तर आम्ही सर्व काही गमवून बसू. म्हणून लोक शांत झाले, सर्व काही शांत बसले होते. कुणाला काय करायचं ते कळेना.
भाऊ बहिणींनो, आपण भरपूरदा असं जीवन जगतो, परिस्थितीला पाहून जीवन जगतो, बरोबर आहे का नाही? जेव्हा परिस्थिती आपल्याला अनुकूल आहे, आपल्यासाठी चांगली नाही आहे, त्यावेळेला काय करतो? थांबतो. आपल्या विरोधात असलेल्या परिस्थितीला पाहून आपण थांबतो. थोडीशी माझी परिस्थिती व्यवस्थित होऊ दे, मग मी देवाची सेवा करतो, किंवा मग मी पुढे पाऊल टाकतो विश्वासाने. बरोबर आहे ना? पहिलं मी माझ्या परिस्थितीला सुधारतो आणि मग देवासाठी काम करतो. नाही, जेव्हा देवानी लोकांना पाहिलं, त्या लोकांना पाहून देवाचं मन त्रस्त झालेलं आहे. का माझी लोक असं जगतात? भाऊ बहिणींनो, जेव्हा आपण विश्वासाने जगत नाही, ह्याचं कारण काय माहिती आहे का? खरोखर आपल्याला देवाचं मन ठाऊक नाही आहे. मागच्या बुधवारच्या सभेमध्ये आपण वचन वाचत होतो, लूक ह्याचा 24 अध्याय, ह्याचं 47 आणि 48 वचनात काय लिहिलं आहे? असं लिहिलेलं आहे की पश्चाताप व पाप क्षमाची सुवार्ताची घोषणा सर्व राष्ट्रांमध्ये केली जाईल. हे लिहिलेलं आहे देवाच्या वचनामध्ये. देवाने ठरवून ठेवलेलं आहे की सुवार्तेचा प्रचार पूर्ण जगभरामध्ये केला जाईल. आणि ते पण स्पष्टपणे सांगितलं, पश्चाताप व पापक्षमा. आज कितीतरी लोक आहेत ज्यांनी पापक्षमा मिळवलेली नाहीये. त्या प्रत्येकापर्यंत पश्चाताप आणि पापक्षमेची सुवार्ता पोहोचवणं गरजेचं आहे. पण जेव्हा मी आपल्याला पाहतो, जेव्हा मी स्वतःला पाहतो, तुमच्याबद्दल काय बोलणार, मी माझ्याबद्दल बोलतोय, जेव्हा मी स्वतःला पाहतो, मी सुवार्तेला तुच्छ मानतो. मी सुवार्तेला घेऊन मागे राहतोय. काही दिवसांपूर्वी आपण वचन वाचलो होतं स्तोत्रसंहिता 78 मधून. एफ्राईम वंश सशस्त्र होते, धनुर्धारी होते, पण युद्धाच्या दिवशी पाठ फिरवली. का? सगळं काही देवाने दिलेलं आहे, सामर्थ्य आहे, सर्व काय आहे, पण जेव्हा परिस्थिती पाहतोय, लढण्यायोग्य परिस्थिती नाही आहे. कसं काय हे जमणार? हे तर आपल्याशाने काय होणार नाही बाबा, राहू दे, आपण फिरूया. त्यांच्याकडे लोखंडी रथ आहेत, राजआज्ञाच झालेली आहे, काम थांबवा. मग काय करणार? हे पाहून सर्व लोकांनी काम थांबवलं. पण देवाने त्याच्या दासांना पाठवलं, हग्गय आणि जखर्या. आणि हग्गय आणि जखर्यांनी येऊन देवाचं वचन सांगायला सुरुवात केली. आज जो सुरुवातीला आपण जखर्याचा 4था अध्याय वाचलाय, तो ह्या पार्श्वभूमीवरती आहे. लोकांनी काम थांबवलं, वर्षानुवर्ष मंदिराचं बांधण्याचं काम बंद पडलेलं आहे. लोक घाबरलेत, त्रस्त आहेत. आणि त्यांची परिस्थिती चांगली असं आहे का? परिस्थिती एकदम बिकट आहे. जर आपण हग्गयच्या पुस्तकात आपण वाचूया. हग्गयच्या पहिल्या अध्यायामध्ये, जखर्याच्या आधीच आहे, हग्गय याचा पहिला अध्याय, पहिल्या अध्यायामधून हग्गय याचा पहिला अध्याय 3 वचनापासून आपण वाचूया. परमेश्वराचे वचन हग्गय संदेश त्याच्याद्वारे प्राप्त झाले ते असे, इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तक्तपोशीच्या घरात राहावे असा समय आला आहे. असा समय आहे काय? आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. तुम्ही पुष्कळ पेरणी करिता, पण हाती थोडे लागते. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हास ऊब येत नाही. मजूर मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकीतो. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. ह्या वचनांमध्ये काय लिहिलेलं आहे माहिती आहे का भाऊ बहिणींनो? इथे इस्रायल लोकांची परिस्थिती अशी झालेली आहे. हे इस्रायल लोक त्यांच्या ज्या घरांमध्ये राहतात ना, मराठीत तक्तपोशीचे घर म्हटलेलं आहे, मला माहित नाही तक्तपोशी म्हणजे काय. इंग्लिशमध्ये पॅनल्ड हाऊस म्हटलं. पॅनल्ड हाऊस म्हणजे काय? व्यवस्थित बांधलेले घर पण नाही आहेत, नुसतं काही पॅनल लावून बनवलेले घर आहेत. लोकांचं स्वतःचं घर बांधण्याचा त्रास झालेला आहे. अशा अवस्थेत त्यांनी जगतात. त्या यरुशलेम शहर पूर्ण ओसाड पडलेलं आहे. अशा ओसाड पडलेल्या ठिकाणी येऊन स्वतःच घर त्यांनी बांधलेलं नाही. मग मंदिर कसं बांधणार? बरोबर आहे का नाही? त्यांची परिस्थिती अशी आहे. 6 वचनात तर लिहिलेलं आहे ना की पेरणी करतात, पुष्कळ पेरणी करतायत, पण काय होतंय? हाती थोडंच लागतंय. खातात ते भरपूर, खातायत पण तृप्त होत नाहीये. पिता पण तुमची तहान भागत नाहीये. कपडे घालता पण तुम्हाला ऊब येत नाहीये. मजुरीने पैसे मिळवून जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकतं. म्हणजे काय, भरपूर मिळवायचा प्रयत्न करतोय, भरेनच झालोय, संतुष्ट होईनच झालोय.
आज कित्येक वेळा आपण असं जीवन जगतो भाऊ बहिणींनो, आपली परिस्थितीला पाहून जगतोय ना. नाही पास्टर काय करणार, माझी परिस्थितीच अशी आहे, माझं हे तसं आहे, माझं ते तसं आहे, ह्या समस्यामुळे त्या समस्यामुळे मी खरोखर देवाच्या मनाला ग्रहण करू शकत नाही किंवा देवावरती विश्वास करून पुढे पाऊल टाकू शकत नाही. भाऊ बहिणींनो, का परिस्थिती अशी आहे? देवावर विश्वास न केल्यामुळे अशी आहे. भरपूर लोकांना काय वाटतं, जर मी विश्वासाने जगेन तर बर्बाद होऊन जाईल. पण काय बघत नाही, मी विश्वासाने नाही जगलो म्हणून बर्बाद झालोय. जर मी विश्वासाने जगलो तर असं जीवन मी अजिबात जगणार नाही. विश्वासाने जीवन जगणं, विश्वासाने पुढे पाऊल टाकणं हे खरोखर सामर्थ्यशाली जीवन आहे भाऊंनो. देव आपल्याला एका गोष्टीची कमी पडू देणार नाही जर तुम्ही देवावरती विश्वास करून पुढे पाऊल टाकणार तर. खरोखर जिथे तुम्ही स्वतःसाठी तयारी करता ती तयारी आणि देव तुमच्यासाठी जी तयारी करतो त्याची तुलना करता येईल का? पण जेव्हा तुम्ही ती तयारी करायला बसताय, जीवन कसं होतंय? भोग पडलेल्या पिशवीत पैसे टाकल्यासारखं आहे. सर्व काही रिकामं 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 होतं. मग का आपण आपल्यासाठी तयारी करूया? आपला परमेश्वर यहोवा परमेश्वर आहे ना. मी जो आहे तो आहे, तो माझ्यासाठी काम करणारा सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. ह्या जगातले लोक पैशाने जगतात. मग आपण पण पैशाने जगतो का? अजिबात नाही. मी जेव्हा 2 दिवसापूर्वी उदगीरला गेलो होतो, तिथे एक पाळक आहेत माझ्या ओळखीचे. ते म्हणत होते, पास्टर हेर गावामध्ये पूर्ण चांगलं चर्च बांधले त्यांनी, मस्त 2 मजली बांधलेलं आहे, राहायला जागा आहे, सर्व काय, पण माझ्याकडे पाळकच नाही आहेत. येतात, कोण बायकांच्या समस्येमध्ये पडतं, कोण काय करतं, कोण पैसे चोरून नेतं, काय करतं, म्हणून इथं कोण टिकलंच नाही. मला एक पाळक पाहिजे जो खरोखर सुवार्ता प्रचार करू शकला, असं त्यांनी म्हणत होते. मी त्यांना पगार देईन, व्यवस्थित महिन्याला 10,000 रुपये देईन, काळजी करू नका, महिना 10,000, इथं राहायला एकदम चांगलं घर आहे, सगळं काय, जेवण आहे, गाडी पण देतो म्हटलं. त्यांनी म्हणत होते, तुम्ही बघा कोण पाळक असेल तर पाठवा. म्हटलं मी पाठवणार, पण एक अट आहे, तुम्ही त्याला काहीच द्यायचं नाही. तुम्ही त्याला अजिबात पगार देऊ नका, तुम्ही त्याला काय देऊ नका. जर एक पाळक देवासमोर जगत नाही तर पाळक लोकांना कसं शिकवणार? देव माझ्या सर्व गरजा पुरवतोय. भाऊ बहिणींनो, देवाने आपल्याला नीतिमान बनवलेलं आहे. नीतिमान विश्वासाने बनलोय आपण आणि नीतिमान विश्वासाने जगतो. जोपर्यंत एखादा व्यक्ती देवावरती अवलंबून राहून जगत नाही ना, तोपर्यंत त्याला कळतच नाही माझा बाप किती श्रीमंत आहे, माझा बाप मला सर्व काही पुरवणारा बाप आहे. तो माझी काळजी घेणार नाही का? तो माझ्यासाठी 2 वेळेचं जेवण देणार नाही का? तो माझ्यासाठी काही कमतरता कमजोरी सोडून देईल का? नाही. पण हे लोक असेच जगतायत ह्या कमतरतेमध्ये. का? देवासाठी पुढे पाऊल टाकत. म्हणून देव संदेश पाठवतोय, जखऱ्याला पाठवतोय, हग्ग्याला पाठवतोय आणि ह्या लोकांना ओरडून ओरडून सांगतोय पुढे पाऊल टाका, पुढे चला, पुढे जावा, देव तुमच्या सोबत आहे. देव तुमच्या आज जखऱ्याचा 4था अध्याय आपण वाचला ना. जखऱ्याचा 4था अध्यायामध्ये देव जखऱ्याला एक दर्शन दाखवतं, दर्शन, आणि त्या दर्शनामध्ये त्याला एक दीपस्तंभ दिसतो. 7 असे ब्रांचेस असलेला, 7 असे भाग असलेला दीपस्तंभ दिसतो. तो दीपस्तंभ पाहून जखऱ्याला प्रश्न पडतो, हे काय आहे? हे दीपस्तंभ म्हणजे काय? मला काय कळेना. म्हणून तो देवदूताला प्रश्न विचारतो, हे दीपस्तंभ काय? देवदूत, तुला माहित नाही हे काय? नाही माहिती. काय म्हणून सांगतो माहिती आहे का? 4थ्या वचनापासून, जखऱ्या 4था अध्याय 4थं वचन जर पाहणार, तेव्हा माझ्याबरोबर भाषण करणाऱ्या दिव्यदूताला मी विचारले, माझा प्रभू हे काय आहे? माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत मला म्हणाला, हे काय आहेत हे तुला ठाऊक नाही काय? मी म्हणालो, नाही माझ्या स्वामी. तेव्हा त्याने मला उत्तर केले, जरुबाबेलास परमेश्वराचे हे वचन आहे. परमेश्वर काय दाखवतोय माहिती आहे का भाऊ बहिणींनो? आपल्याला परमेश्वर आपल्याला वचन दाखवतोय. वचन, वचन बघ, वचन. वचनामध्ये मी काय म्हणतोय? जरुबाबेलसाठी जखऱ्याला देव काय दाखवतं माहिती आहे का? वचन दाखवते. मी काय बोलतोय ते बघ, माझं मन काय आहे, मला काय करायचं ते बघ. काय वचन आहे? देव काय म्हणतो? जरुबाबेलास परमेश्वराचे हे वचन आहे, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. देव म्हणतोय, बलाने नाही, तुझ्या बलाने नव्हे रे, तुझ्या पराक्रमीने पण नव्हे, तर माझ्या आत्म्याने मी हे काम पूर्ण करेन, असं देव जरुबाबेला सांगतो. आणि 7 वचन, हे महान पर्वता तू काय आहेस? जरुबाबेल पुढे तू सपाट मैदान होशील व तो त्यावर अनुग्रह असा गजर करीत कोनशीला पुढे आणेल. देव जरुबाबेलला वचन देतोय, जखऱ्याकडे वचन देतोय, जा जरुबाबेलला सांग, जा जरुबाबेलला हे वचन कळव की बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी करणार आहे मी. तू काय करणार नाहीयेस, मी करणार आहे. मग मी करणार आहे म्हणून काय कर? हे तुझ्यासमोर महान पर्वत दिसतं ना, मोठं डोंगर दिसतं ना, राज आज्ञा आहे भाऊ बहिणींनो, राज आज्ञा, बांधकाम थांबवा.
बांधकाम करू नका. ते राजआज्ञा आहे. ती राजआज्ञा पर्वतासारखी दिसते. परिस्थिती एवढी बिकट आहे, काय करणार? तू म्हणतो, हे महान पर्वता, तू जरुबाबेल समोर काय आहेस? तुला मी सपाट मैदान करून टाकेन. कोण करणार? देव करणार, परमेश्वर. म्हणून तो काय म्हणतो, तो कोण शिला जेव्हा आणून टाकेल, देव म्हणतो तू काम सुरू कर, तू जाऊन दगड टाक, तू जाऊन दगड लाव. जेव्हा तू टाकशील काय आवाज येईल सगळीकडून, काय गजर होईल? अनुग्रह त्यावर अनुग्रह. देव म्हणतो तू पुढे पाऊलच टाक रे, तू पुढे पाऊल फक्त टाक, मी प्रत्येक ठिकाणाहून तुला अनुग्रह देईन. सर्व सृष्टी गजर करत येईल, अनुग्रह होईल त्याला अनुग्रह. तुझ्यावरती प्रत्येक कोपऱ्यातून सृष्टी, भाऊ बहिणीनं सृष्टी लिहिले. सृष्टी म्हणजे काय? प्रत्येक दगड, प्रत्येक झाड, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक मनुष्य काय म्हणत येईल? अनुग्रह होईल तुझ्यावर अनुग्रह. तुला अनुग्रह देईन मी, तुला कृपा देईन, फक्त काय कर? पुढे पाऊल टाक. काम कोण शिला येऊन टाक, दगड आणून टाक, मग बघ मी कसं काम करतो. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर आत्म्याने. आज भाऊ बहिणीनं परमेश्वर आपल्याला सांगतोय तू पुढे पाऊल टाक. भाऊ बहिणीनं, आपला परमेश्वर इतका सामर्थ्यशाली परमेश्वर आहे, जो मनुष्याच्या कामाने प्रभावित होत नाही. मनुष्याने किती पण चालकार असे ना, आपल्या विरुद्ध भरपूर लोक का उभे असे ना, माझी परिस्थिती कितीही बिकट का असे ना, जसं हे लोक आहेत ना, घरं पण व्यवस्थित नाहीत, पेरतायत पण काय मिळवत नाहीयेत, खातायत पण तृप्त होत नाहीयेत, पैसे कमवतायत पण फाटक्या पिशवीत घातल्यासारखं, सगळं काय कमी आहे, कमी आहे, कमी आहे, सगळं कमजोर आहे. पण ते म्हणतो फक्त पुढे पाऊल टाक तू नुसतं, मग तुला प्रत्येक ठिकाणाहून मी काय पुरवणार? अनुग्रह, कृपा. देवाने मला हे वचन एक दिवशी दिलं, तू पुढे पाऊल टाक रे, मग बघ. जरुबाबेलने काय केलं माहिती आहे का? पुढे पाऊल टाकलं. जरुबाबेलने लोकांना गोळा केलं. जरुबाबेलने सर्व लोकांना गोळा करून मंदिरचं बांधकाम सुरू केलं. खतरनाक काम आहे ना भाऊ बहिणींनो. राज आज्ञे विरुद्ध जाऊन बांधकाम करतायत. राजाने दिलेली आज्ञा थांबवा, आत्ताच्या आत्ता सगळं थांबवा, पण त्यांनी काम सुरू केलं. त्यावेळेला शत्रूंनी पाहिलं, हे लोक काम करायला लागलेत, कुणी यांना काम करायला लावलं? त्यावेळेला दुसरे तिथले अधिकारी जे होते ते आले आणि म्हटले, तुम्ही का काम करायला लागलाय? राजाने आज्ञा दिलेली तुम्हाला माहित नाही का? तुम्ही काम सुरू नाही करायचं आहे. तर ही लोक काय करतात? निडरपणे येऊन त्यांना बोलतात, नाही आम्ही काम करणार, आमच्या देवांच्या विरुद्धात आम्ही जगलो म्हणून देवाने आम्हाला इथून हाकलून काढलं होतं, पण आमच्या देवाने आम्हाला कृपा दिली आणि कोरेश राजाच्या द्वारे आम्हाला इथे पाठवलेलं आहे, म्हणून आम्ही हे बांधकाम करणारच. मी ही लोक जे आहेत ना, ते वचन वाकून मी इतकं आश्चर्यचकित झालो बाबांनो. ही लोक, ह्या लोकांना थांबवण्यासाठी षडयंत्र रचतात. आता काय करायचं? पण इतकं सैतान मूर्ख आहे की देव त्या सैतानाच्याच कामाचा वापर करून कसा अद्भुत रीतीने काम करतो माहितीये का? या आपण बघूया, वाचूया. एज्राच्या पुस्तकात येऊया परत एकदा. एज्रा एज्राचा मी वाचणार नाही, वेळ नाही माझ्याकडे आता. एज्राचा 5वा अध्याय जर आपण पाहू ना, त्या 5व्या अध्यायामध्ये एज्राच्या 5व्या अध्यायामध्ये ही लोक येऊन ह्या कामाला परत सुरू झालेलं पाहतात की इथं परत मंदिराचं बांधकाम यांनी सुरू केलेलं आहे, त्यामुळं आता यांना थांबवलं पाहिजे. म्हणून त्यांनी परत एकदा पत्र लिहितात. आता काय झालेलं आहे माहिती आहे का? राजा बदललाय, नवीन राजा आलेला आहे. हा नवीन राजा कोण आहे? मग अशा फोटोमधून मी तुम्हाला दाखवतो. ह्या आर्टझक्सिस म्हणजे काय त्याचं नाव होतं मराठी अक्षरच नाही, अर्थशस्त्र काय तर नाव होतं त्याचं, मराठीला नाव अवघड आहे. त्या राजाने बंद केलं काम, पण त्याच्यानंतर एक दुसरा राजा आलाय, त्याचं नाव काय होतं? राजा दार्यावेश. हा लोक कन्फ्यूज होतात त्याच्यामध्ये. हा दार्यावेश कोण आहे माहिती आहे का? तो पहिला दार्यावेश राजा जो होता हा सेकंड आहे, दुसऱ्या, पण बायबलमध्ये त्याला दार्यावेश म्हटलेलं आहे, म्हणून तो सिक्वेन्स लागत नाही लोकांना. पण तो अर्थशस्त्र राजानंतर हा राजा बनलेला आहे 424 BC मध्ये. आणि 424 BCच्या त्याच्या दुसऱ्या वर्षात जेव्हा तो राजा झाला, म्हणजे 422 BC मध्ये हे लोक पत्र लिहितात. त्यांनी काम सुरू केलेलं आहे बघा, त्यांच्या संदेष्टांनी सांगून त्यांनी काम सुरू केलेलं आहे. पण त्यांनी म्हणतात की कोरेश राजानेच आज्ञा दिली होती म्हणून. तुम्ही एक काम करा, तुम्ही इतिहास तपासून पहा, सगळं काही इतिहास तपासून पहा, असं काही आज्ञा वगैरे काही नाही आहे, ह्यांनी उगीच काम सुरू केलेलं आहे आणि हे लोक बंडखोर आहेत, अशा प्रकारे ते सांगतात राजाला काय करायचं ते. मग राजाकडे ते पत्र येतं, दार्यावेश राजाकडे. मग दार्यावेश राजा काय करतो माहिती आहे का? त्यांच्या पत्रानुसार इतिहास तपासून पाहतो. बॅबिलॉनमध्ये नबुकदनेझर राजाच्या वेळेला काय झालं,
कोरेश राजाच्या वेळेला काय झालं, ते सर्व काय काढतो, सर्व काढतो आणि सर्व काढून एक फरमान काढतो. सगळं काय बघतो, सगळं बघितल्यानंतर काय फरमान काढतो या वाचूया आपण. त्याचा ह्या राजाचा फरमान तर वाचलाच पाहिजे. 6वा अध्याय एज्रा याचं 6 अध्याय पहिल्या वचनापासून आपण एक एक करून वाचूया. दार्यावेश राजाच्या हुकुमावरून बाबेल येथील दप्तरखान्यात व जमादारखान्यात शोध करण्यात आला. तेव्हा मेदी प्रांतातल्या अखमाथा नगरातील राजवाड्यात एक गुंडाळी सापडली. तिच्यात येणेप्रमाणे लेख लिहिलेला होता. कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यरुशलेमेतील देवाच्या मंदिरासंबंधाने राजाने जो ठराव केला होता तो असा, ज्या स्थानी यज्ञ करतात तिथे देवाचे मंदिर बांधावे व त्याचा पाया खंबीर घालावा. त्याची उंची 60 हात व रुंदी 60 हात असावी. त्याचे 30 थर मोठमोठ्या पाशांचे व 1 थर नव्या लाकडाचे असावे. हा सर्व खर्च राजाच्या खजिन्यातून करण्यात यावा. देवाच्या मंदिरातील सोन्या चांदीची जी पात्रे नबुकदनेझरने यरुशलेमेतील मंदिरातून बाबेलेस आणली आहेत, ती परत नेऊन यरुशलेमेतील मंदिरात जेथल्या तिथे ठेवावीत. ती तू देवाच्या मंदिरात ठेवून दे. तर आता महानदच्या पश्चिमेकडील प्रांताचा अधिपती ततनई, शतर बोजनाई आणि त्यांचे स्नेही अफर सखी असे तुम्ही तेथून दूर व्हा. देवाच्या मंदिराचे काम चालू द्या. यहुदांचा अधिपती व त्यांचे वडील जन ह्यांनी हे देवाचे मंदिर त्याच पूर्वीच्या जागी बांधावे. ह्याखेरीज हे देवाचे मंदिर बांधण्यासाठी यहुद्यांचे वडील जनांशी तुमचे काय कर्तव्य आहे ह्याविषयी मी तुम्हाला अशी आज्ञा करतो. इथपर्यंत मी थोडं बोलतो. ह्या 7 वचनापर्यंत काय लिहिलेलं आहे माहिती आहे का? राजाने सर्व तपासलं, दप्तरखाने जमादारखाने सर्व तपासून पाहिलं. त्यांना लेख सापडला, कोरेश राजाने दिलेला ठराव की जाऊन मंदिर बांधावं आणि राजाच्या खजिन्यातून करा. म्हणून राजा आता काय फरमान काढतोय, दार्यावेश राजा त्यांना फरमान काढतोय, म्हणतोय की तुम्ही दूर व्हा, त्यांच्यापासून दूर व्हा, ह्यांना काम चालू द्या. देवाने काम परत चालू करायला सांगितलं राजाच्या द्वारे. त्या राजाच्या द्वारे परत परिस्थितीला बदल. पण जेव्हा देव काम करतो ना, मनुष्याच्या विचारा पलीकडे करतो. पुढे हा राजा फक्त एवढंच म्हणत नाही काम चालू करू द्या, पुढे काय म्हणतो 8 वचनापासून, ह्याखेरीज हे देवाचे मंदिर बांधण्यासाठी यहुद्यांचे वडील जनांशी तुमचे काय कर्तव्य आहे ह्याविषयी मी तुम्हाला अशी आज्ञा करतो की राजधनातून म्हणजे अर्थात महानदच्या पश्चिमेच्या प्रांताच्या करामधून ह्या लोकांना खर्च ताबडतोब पुरवावा. त्यांना काही अडथळा करू नये. स्वर्गीय देवास होम अर्पणासाठी गोरे मेंढरे कोकरे आदी करून ज्या वस्तू लागतील त्या आणि गहू मीठ द्राक्षरस व तेल हे यरुशलेमेतील याजक जितके मागतील तितके प्रतिदिनी त्यांना द्यावे. ह्यात काही खंड पडू नये. म्हणजे ते स्वर्गीय देवास हव्य म्हणून होमबली अर्पण करतील आणि राजा व त्याचे पुत्र दीर्घायू व्हावेत अशी प्रार्थना करतील. राजाने काय हुकूम दिला इथपर्यंत, अजून हुकूम संपलेला नाही आहे. इथपर्यंत काय हुकूम दिला की जे काही यांना लागल कोण पुरवणार, तुम्हीच पुरवणार. तुम्ही जे महानदीच्या पलीकडचं तुमचं प्रांत आहे, हा व्यक्ती कोण होता माझ्याने पत्र, गव्हर्नर होता त्या प्रांताचा. त्या गव्हर्नरला पत्र लिहून सांगतो तुम्ही जे कर वसूल करताय ना त्याच करामध्ये हा बांधावा. त्यांना जे काही लागेल ते सगळं पुरवा. गुरेढोरे लागतील ते पुरवा, मीठ वगैरे काय पण जे काही लागेल तुम्ही द्या. खंड पडू देऊ नका. त्यांना कुठल्याच गोष्टीची कमतरता पुरवू देऊ नका. सर्व काही द्या, सर्व काही द्या. त्यांनी पत्र कशासाठी लिहिलं होतं, काम थांबवण्यासाठी. पण देवाने त्यांच्या त्या षडयंत्राला त्यांच्या विरुद्धच पलटवलं. त्यांना सांगितलं सगळं काय तुम्ही पुरवा. एवढंच नव्हे ह्याच्या पुढे पण काय झालेलं आहे 11 वचन, मी आणखीन असाही हुकूम करतो की जो कोणी या आज्ञेत कमी जास्त करील त्याच्या घराचे बहाल म्हणजे लाकूड काढून त्यावर त्या माणसास उचलून टांगावे आणि ह्या अपराधाबद्दल त्याच्या घरचा उकिरडा करावा. यरुशलेमेतील देवाच्या ह्या मंदिराचा विध्वंस करावा. ह्या उद्देशाने ह्या आज्ञात जे कोणी खटपटी करतील व जे कोणी राजे किंवा लोक ती फिरवावी म्हणून ती हात घालतील त्या सर्वांचा निपात ज्या देवाने तेथे आपल्या नामाचा निवास केला आहे तो करील.
मी दारावेश हा हुकूम करीत आहे, त्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी. राजा त्यांना फक्त आज्ञाच देतो नाही, धमकी पण देतो की जर तुम्ही हे काम थांबवायचा प्रयत्न केला, जर तुम्ही मध्ये आलात तर काय करणार, तुमच्या घराचंच लाकूड काढणार आम्ही आणि त्याच्यावरतीच तुम्हाला लटकवणार, त्याच्यावरतीच तुम्हाला मारणार आणि तुमचं घर उकिरडा करून टाकणार, विध्वंस करून टाकणार, पूर्णपणे नाश करणार. तुम्ही कोणीच ह्या कामामध्ये मध्ये यायचं नाही. जर तुम्ही मध्ये आलात, सर्वशक्तिमान देव आहे तुम्हाला पाहून घेईल, तो तुम्हाला सोडणार नाही. हे कोण बोलतोय? असा राजा जो देवाला ओळखत पण नाही, जो देवाला जाणत नाही, तो राजा असा बोलतोय. मग हा राजा बोलतोय का? नाही, हे देवाने केलेलं काम आहे भाऊ. जे वचन देवाने जरुब्बाबेलला दिलं, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी कर, देवाने तसं केलं. जेव्हा लोक विरोध करायला आले त्यांच्या बांधकामाला, देवावर विश्वास करून त्यांनी सांगितलं, बोललं आम्ही बांधणारच, आमच्या देवाने आज्ञा केलेली, आम्ही हे काम करणारच, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या, तुम्हाला जे काही करायचं ते करून घ्या. मग त्यांनी पत्र लिहिलं. त्यांनी जे विरोधात जाण्यासाठी षडयंत्र रचला, त्या षडयंत्राला देवाने त्यांच्या विरोधातच केलं. मग आपला देव एवढा अद्भुत देव आहे, एवढा पराक्रमी देव आहे, जो सर्व काही करू इच्छितो. मग आपण एवढ्या भीतीमध्ये का जगतो? मग आपण एवढं घाबरून का जगतो? देवावरती विश्वास करायला एवढं का घाबरतो? माझ्या परिस्थितीला पाहून, माझ्या आजूबाजूच्या लोकांना पाहून, लोक काय म्हणतील, ते काय म्हणतील, जर मी विश्वासाने पुढे पाऊल टाकलं तर ते मला येऊन बोलतील, अडवतील. खरोखर अडवतील का भाऊंनो? मग ते लोक देवावरती जिंकणारी लोक आहेत का? अजिबात नाही. आपला देव सर्व समर्थ देव आहे, सर्व शक्तिमान देव आहे, ज्याच्या समोर कोणताही मनुष्य काहीही नाही आहे. त्या देवावरती विश्वास करायला जर आपण शिकणार ना, देवावरती विश्वास करून जगण्याचं जीवन काय आहे ह्याचा स्वाद जर तुम्हाला लागणार ना, तर मग कोणच तुमचा हात धरू शकणार नाही, कोणच तुम्हाला थांबवू शकणार नाही देवाच्या बरोबर एकत्र धावण्यासाठी. पण आज समस्या काय माहिती आहे का? आपण तारण प्राप्त केलं, नीतिमान ठरलो, नीतिमान बनलो, विश्वासाने नीतिमान बनलो, आपल्या कर्माने नव्हे, विश्वासाने नीतिमान तर बनलो, पण नीतिमान विश्वासाने जगेल ह्या शास्त्रलेखाप्रमाणे करत नाही. विश्वासाने पुढे पाऊल टाकायचं झालं की परिस्थिती दिसते, ते असं आहे, तसं आहे, तो मनुष्य असा आहे, ते तसं आहे, ते तसं आहे, म्हणून पूर्णपणे घाबरून बसतो. देवाने दाविदाला शिकवलं, काय कर, तू डोंगराकडे जा, पर्वताकडे जा, त्या पर्वताकडे धावत जा, तुझ्या दुश्मनांकडे धावत जा. दावीद म्हणतो, मी परमप्रधान परमेश्वरावरती अवलंबून राहून माझ्या दुश्मनांवर चाल करतो, माझ्या दुश्मनांकडे मी धावत जातो, देवावर अवलंबून राहून, देवावर अवलंबून राहून मी तट उडून जातो, तट उडवून जातो, पूर्णपणे देवावरती अवलंबून राहून. पण आज आपण एफ्राईम वंशासारखं करतो, शस्त्रधारी असूनही, धनुर्धारी असूनही, सर्व सामर्थ्य देवाने दिलेलं असूनही युद्धाच्या दिवशी पाठ फिरतो. देवावरती विश्वास करून एकदा राहून बघूया. खरोखर मी जर म्हणतो देव तुमची मदत करत नाही, तर देवावरती विश्वासच का करता हो? मग चर्चला तर काय येतं हो? बायबल तर का वाचता हो? जर देव तुमची मदत करत नाही, बायबल फाडून टाका, विश्वास करू नका बायबलवरती. एवढा देव कमजोर आहे का की जो तुमच्यासाठी काहीच करू शकणार नाही? अजिबात नाही. तो देव प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या सोबत आहे, पण तुम्ही त्या देवावरती विश्वास का नाही करत? त्या देवावरती अवलंबून का नाही राहत? ज्या देवाने राजांची मनं नद्यासारखी वळवलीत, हे महाराज जे दारावेश असे मोठे मोठे राजे, जे संपूर्ण जगाच्या अर्ध्या भागावरती राज्य करणारे राजे, त्यांची मनं देव अशी वळवतो, अशी त्याच्या लोकांसाठी. त्या देवावरती विश्वास करायला काय अवघड आहे? त्या देवावरती निर्भर राहायला काय अवघड? पण कोणीतरी फसवतं आपल्याला, दाखवतं, बघ तुझी परिस्थिती अशी आहे, बघ तुझ्या आजूबाजूला असं आहे, बघ तो तसं आहे, तसं आहे, तसं आहे. नाही बाबा, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर आत्म्याने देव काम सिद्ध करे. पर्वता आपल्या समोर आहेत, नक्कीच आहेत, आणि असणं चांगलं आहे. मी म्हणतो असणं चांगलं आहे, तेव्हा खरोखर आपण देवाच्या कामांचा अनुभव घेऊ शकतो ना. त्या पर्वतांना देव म्हणतो, अरे महान पर्वता, तू जरुब्बाबेल पुढे काय आहेस? सपाट मैदान होऊन जाशील. तो कोणशीला आणून टाकेल आणि सगळीकडून गजर होईल. प्रत्येक मनुष्याकडून, प्रत्येक वस्तूकडून काय गजर होईल? अनुग्रह, त्यावर अनुग्रह. ह्या वचनावर एकदा अवलंबून राहूया भाऊ बहिणींनो, आणि ह्या वचनावर अवलंबून राहून चला पुढे जाऊया, देवाच्या कामासाठी पुढे पाऊल टाकूया. मग बघूया कसा देव आपल्याला प्रत्येक गोष्टीतून अनुग्रह देतोय. प्रत्येक लोकांकडून, प्रत्येक वस्तूमधून परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देईल, अनुग्रह देईल, कृपा देईल. त्या देवाच्या वचनानुसार देव करतोय. जकर्याला देवाने दीपस्तंभ दाखवला आणि म्हणतो, हे वचन आहे, वचन, वचन बघ आणि वचन जाऊन सांग त्याला.
आज देवाने मला वचन दाखवलं, जाऊन वचन सांग, वचन बोल, वचनात काय मी हे करणार असं देव म्हणतो. ज्या देवाने एवढ्या अद्भुत रीतीने त्याचा मंदिराचं बांधकाम पूर्ण केलं, मनुष्याने नाही देवाने केलं, तोच देव आज आपल्याबरोबर आहे भाऊंना. आमेन. या पूर्ण वर्षभरामध्ये जे वचन देव माझ्या मनात सारखं सारखं उत्पन्न करतोय, त्या वचनाच्या द्वारे आपण पुढे पाऊल टाकूया. एक शेवटचं वचन मी वाचेन आणि संपवेन. स्तोत्रसंहिता 121. स्तोत्रसंहिता 121 त्याचा पहिला आणि दुसरं वचन मी वाचेन. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कोठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. आमेन. भाऊ या आपली दृष्टी पर्वताकडे लावूया. या आपली दृष्टी त्या पर्वतांकडे लावूया जे आपल्यासमोर मोठे, अवघड, त्रासदायक दिसतात. ते लोक असतील, परिस्थिती असेल, काम असेल, भरपूर काही का असे ना, कुठलीही अडचण का असे ना, आपण त्याच्याकडे दृष्टी लावूया, त्या गोष्टीकडे धावत जाऊया, ते काम करूया जे मला जमत नाही, जे माझ्यासाठी अशक्य आहे. मग त्यावेळी प्रश्न पडेल, मला सहाय्य कुठून येणार? मी पर्वताकडे चाललोय तर देवावर मला सहाय्य कोण करणार? त्याचं उत्तर 2 वचनातच आहे ना. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येईल. तो देव, माझा देव असा तसा साधा सुद्धा देव नाही. परमेश्वर यहोवा आहे. यहोवा जो मी आहे तो आहे. तो परमेश्वर आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, ज्याने शून्यातून सगळं निर्माण केलं, तो देव माझ्या बाजूने आहे. तो देव माझ्यासोबत आहे आणि तो माझं सहाय्य करणार. मग त्या देवावरती निर्भर राहून या पर्वतांकडे चाल करूया. खरोखर देवाने अद्भुत असं काम केलेलं आहे. ह्यावेळेला जेव्हा मी माझ्यासमोर असलेल्या कामांना पाहतो, माझ्यासमोर खूप मोठ्या गोष्टी दिसून येतात. खरं तर मी फार अविश्वासी मनुष्य आहे. देवावरती विश्वास ठेवण्याच्या ऐवजी घाबरून, भीतीने सगळं काही टाळत जगलेला मनुष्य. टाळण्यामध्ये एक्सपर्ट आहे, पण देव मला मन देतो, टाळू नको, जा, सामोरं जा, जाऊन लढ, जाऊन सामना कर आणि बघ मी कसं जिंकायला दिलं. मला माहिती नाही का देवाने मन दिलं ह्या वेळेला कंटाटा करत असताना, मागच्या वेळेसारखं नको करायला. म्हणजे जेवढं मला जमतं तेवढंच नको, मला जमत नाही त्या गोष्टी करूया. चला माझ्या विचारांच्या पलीकडे थोडं जाऊया. मग सोलापूरमध्ये असेल, कुरुडवाडीमध्ये असेल, उदगीरमध्ये असेल, त्याच्याजवळ हेर गावामध्ये आहे, लातूर पण आहे. ह्या 5 ठिकाणामध्ये काही दिवसांमध्ये मी पोहोचलो आणि संपर्क केला. मला माहिती नाही किती ठिकाणात होईल, मला नाही माहिती. पण एक गोष्ट काय माहिती आहे, देव माझी मदत करू इच्छितो. जिथे मी जाईन तिथे देव मार्ग उघडू इच्छितो. जिथे मी जाईल तिथे देवाला कार्य करायचं आहे. आमेन. अब्राहमाचा देव आपल्यासोबत आहे भाऊबंधांनो. अब्राहमाचा विश्वास देवाने आपल्याला दिलेला आहे. अब्राहम चुकला, पण त्याच्या चुकीला देवाने आशीर्वादामध्ये बदललं. या सुवार्तेसाठी धावत असताना मी चुकू शकतो, पडू शकतो. प्रत्येकदा मला माहिती नाही त्या गोष्टींना करत असताना माझ्याद्वारे भरपूर चुका होऊ शकतात, पण माझा देव परमेश्वर माझ्या चुकीला आशीर्वादामध्ये बदलणार. आमेन. माझ्या चुकीला आशीर्वादामध्ये बोलवून प्रत्येक गोष्टीमध्ये मला आशीर्वादच देणार आहे, असा माझा देव आहे. तो देव तुम्हाबरोबर आणि माझ्याबरोबर आहे. म्हणून आपण सोलापूरच्या किती वेळ लोक आहोत आपण, काहीच नाही. पण ह्या 5 ठिकाणी कंटाटा करूया. 5 ठिकाणी जे आपल्या विचारांच्या पलीकडे आहे, जे आपल्या क्षमतेच्या पलीकडे आहे, कल्पनेच्या पलीकडे, पण आपला देव सर्व काही करणारा देव आहे. आपला देव आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता देव आहे. त्याची इच्छा आहे सुवार्ता प्रचार व्हावी. त्या इच्छेसोबत एक मन होऊया आणि या सुवार्तेला घेऊन जगाच्या शेवटापर्यंत जाऊया. उद्या का परवा मोस्टली मी मिरज कोल्हापूरला पण जाणार आहे. मिरज कोल्हापूरमध्ये पण कंटाटा करायचा आहे. देवाने मला काय मन दिलं, मिरजला आता पास्टर इस्रायलला गेल्यामुळे मला मिरजला जाऊन कंटाटा फिक्स करायचा होता. मी विचार केला, आपण दरवर्षी कंटाटा फिक्स करतो. मिरजमध्ये पण कुठल्या तरी नाट्यगृहामध्ये किंवा ग्राउंडवरती आपण घेतो, कोल्हापूरमध्ये पण नाट्यगृहामध्ये आपण घेतो. आपणच का करायचा? जर सेम केलं तर मग आपल्याला देवाचं काम कसं काय अनुभव करता येईल? एक काम करूया, ह्यावेळेला आपण नको करायला, आपण जाऊन भेटूया लोकांना आणि त्यांना म्हणूया तुम्ही करा. CNI चर्च असतील, बाकीचे चर्च असतील. मला माहिती आहे तिथे भरपूर लोकांची मनं बंद आहेत, कोणाची लोक मनं उघडी नाही आहेत, पण
माझा देव आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता देव आहे ना, तो प्रत्येक गोष्टींना उघडणारा देव आहे. जर त्या देवावरती विश्वास करून मी जातोय तर लोक राजांची मनं बदलतोय, त्यांची मनं काय आहेत? काहीच नाही, सगळ्यांची मनं बदलून टाकतो. म्हणून मी डिकन मोजेस यांना फोन करून म्हटलं, डिकन आपण जाऊन भेटूया, कोडोलीमध्ये जाऊया, कोडोलीमधल्या चर्चमध्ये जाऊन भेटूया, नंतर कोल्हापूरमध्ये भेटूया, वायल्डन मेमोरियल चर्च आहे, मिरजमध्ये पण श्रीनिवास चोपडे म्हणून पास्टर आहेत, ते एकदा कोरियाला पण आले होते, त्यांना पण जाऊन भेटूया. मनुष्याचं मन खिडकीसारखं आहे, कधी उघडं असतं कधी बंद असतं, काही फरक पडत नाही. आता मन मध्ये बंद होतं तर आता उघडलं असेल, जाऊन भेटूया आणि मग बघूया देवाने आपल्यासाठी काय तयार केलेलं आहे. म्हणून देवावरती विश्वास करून आपण पुढे जायला शिकलो ना, प्रत्येक गोष्टीमध्ये रोमांच आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद आहे, आनंद आहे. या दिवसात देवाने मला भरपूर आनंदित केलेलं आहे, माझ्या मनाला आनंदाने भरून टाकलंय. त्यामुळे मला वेळ कसा चाललाय कळत नाही, कधी रात्र होते, कधी रात्रीचा उशीर होतो. लोकांना देव पाठवतोय सुवार्ता ऐकण्यासाठी. नक्कीच माझ्या मनामध्ये भरपूर आशा दिलेल्या देवाने. सोलापूर सारख्या शहरामध्ये देव सुवार्ता स्थापित करणार, प्रत्येक व्यक्तीचं गुडघं देव वचनासमोर झुकवणार आणि त्यांच्या मनामध्ये तारणाचा विश्वास देणार. हे देवाचं काम आहे जे देवाला करायचं, आणि ते देव बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर त्याच्या आत्म्याने नक्कीच करणार. ह्यात मी जरी नसलो तरी चालेल, तुम्ही जरी नसला तरी चालेल, देव हे काम करणारच, त्याला कोणीही अडवू शकत नाही. आमेन. ओके, एवढंच मी बोलेन. हे आपण प्रार्थना करूया आणि आजची सभा आपण समाप्त करू. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता प्रभू, धन्यवाद देतो प्रभू. खरोखर जेव्हा ह्या बायबलमध्ये आम्ही पाहतो प्रभू, तू सर्वशक्तिमान प्रभू आहेस, तू यहोवा परमेश्वर आहेस, ज्याला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. पण आमच्या विचारांमध्ये, आमच्या कल्पनेमध्ये आम्ही कित्येकदा आमच्या परिस्थितीमध्ये बांधले जाऊन जगलो प्रभू, आमच्या स्वतःशी बांधले जाऊन जगलो. पण प्रभू, जितकं आम्ही तुला जाणतोय तितकं आमच्या मनामध्ये एक इच्छा उत्पन्न होते, एक मन उत्पन्न होते. आम्ही पर्वतांकडे धावतो, मी माझ्यासाठी असणाऱ्या अवघड गोष्टींकडे जातो, कारण की तिथे मी पाहू शकेन देव माझी मदत कशी करतोय, आकाशाने पृथ्वीचं निर्माण करता माझी मदत कसं करतोय, माझं सहाय्य कसं करतोय. आमच्याकडे काही नाही प्रभू, लोकांची संख्या पण कमी आहे, आर्थिक सामर्थ्य पण कमी आहे, सर्व काही कमी आहे. पण एक गोष्ट आहे, आमच्याकडे निर्माण करता देव आहे, आणि त्या निर्माण करता देवाला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. म्हणून तुझ्यावरती अवलंबून राहून, तुझ्या मनाशी एक होऊन, तुझी इच्छा आहे की ही सुवार्ता जगाच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचावी. ह्या सोलापूर शहरामध्ये जिथे तू आम्हाला ठेवलेलं आहेस, इथल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत तुझी सुवार्ता पोहोचवणं ही तुझी इच्छा आहे. त्यात आमची कुठलीच गोष्ट बाधा बनू शकत नाही, आमचा अविश्वास बाधा बनू शकत नाही, आमची लाज, आमची भीती बाधा बनू शकत नाही. त्या प्रत्येक गोष्टीवरती जिंकून तू हे सुवार्थेचं काम करशील असा विश्वास आमच्या मनामध्ये. आमच्या भाऊ बहिणींना पण त्या देवावरती अवलंबून राहून पुढे जाऊ द्या आणि अद्भुत देवाचे काम पाहू द्या. मग आम्ही पण साक्ष देऊ, आम्ही पण त्या इस्रायलींसारखं साक्ष देऊ की हे मंदिर देवाने बांधलेलं आहे, जे देवाने केलेलं काम आहे. शल्मोनाने स्वतः मंदिर बांधलं पण तो भ्रष्ट झाला, पण जरुबाबेल ह्याच्या काळी त्यांनी पाहिलं देवाने मंदिर बांधलं, त्यामुळे ते सर्व लोक देवाकडे वळू शकले. आज आम्ही ह्या देवाच्या कामाला पाहून खरोखर देवाकडे वळून देवासोबत एक होऊन जगण्याचं जीवन तू आम्हाला शिकव. धन्यवाद देतो प्रभू की तू आम्हाला ही कृपा दिलीस आज वचन ऐकण्याची. सर्व गोष्टी तुझ्या हातात सोपवून ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही मागतो म्हणतो एक प्रभू. आमेन. आमेन. खूप खूप धन्यवाद. आजची सभा आपण इथे संपूया.